आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. वाव! जणू ती दिवाळीच आपल्या इथे आलेली आहे स्क्रीनवर. 2 नंबरच्या स्क्रीनवर जाऊन बघा तुम्हाला काय दिसतंय तर. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि बघा प्रत्येकाची कॅन्डल किती सुंदर आणि किती वेगळी. एका दिव्याला तुम्ही ऊर्जा दिल्यामुळे, एका दिव्याला तुम्ही अफर्मेशन दिल्यामुळे असा दिवा दिसतो बघा. जो तुम्ही कधीच पाहिला नव्हता. अगदी एवढाच अंधार असला पाहिजे असं काही नाहीये हां मागे. उजेड असला तरी पण दिसते. हं, हं. उजेड असला तरी पण तुमची कॅन्डल तशीच दिसते. बघा मी तुम्हाला एक कॅन्डल दाखवते आहे स्पॉटलाईटला. एक-एक दाखवते हां. अनघा. वॉव! म्हणसाल तुम्ही वॉव! ओके. हां, मी एकेकाला स्पॉटलाईटला घेते आहे आणि फक्त तुम्ही निरीक्षण करा प्रत्येकाच्या कॅन्डलचं. ओके. मला जे दिसत आहेत बरोबर लाईननी. मृणालिनी. वॉव! पर्पल कलर दिसतोय हो ना? वर वर घ्या मृणालिनी, थोडीशी वर घ्या. वॉव! 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 खूपच सुंदर. उज्ज्वला. खूप छान, खूप छान. अ, अर्चना. मी सर्वांनाच घेते आहे. दिसतेय तुम्हाला? बघा हां, सगळ्यांनी फक्त निरीक्षण करा. किती सुंदर कॅन्डल, केवढी ऊर्जा. खूपच सुंदर. माईक बंद करा फक्त, माईक बंद करा. सीमा, वॉव! थोडा उजेडही असला तरी चालते, असं काही नाही आहे हां. ज्योती. अरे, ज्योती, ज्योती, ज्योती. एक सेकंद. वॉव! ज्योतीची कॅन्डल बघा. बरोबर ना? पाहिली होती ज्योती अशी कॅन्डल केव्हाच नाही. हां, ज्योती नंतर कोण होतं? हं, ज्योती नंतर अर्चना झाल्या ना? बरोबर ना? अर्चना झाल्या ना? हो म्हणतात. झाल्या ना? हां. नंतर प्राजक्ताने लावली आहे का कॅन्डल? ओके बघा पवारताई दिसतायत. ठीक आहे, एखादं जर नाही दिसलं हरकत नाही. पवारताई दिसल्या. वॉव! दिसली तुम्हाला? पवारताईंची कॅन्डल दिसली बघा. आहे ना? वाह! त्यांच्या मागे पूर्ण उजेड आहे तरी सुद्धा बघा कॅन्डल कशी दिसते. लक्षात घ्या हां, ऊर्जेचा फरक. फक्त ऊर्जा. सर, लक्ष्मीकांत सर दिसतात तुम्ही. बघा तुम्हाला काय हो, दिसतंय स्क्रीनवर सर? दिसतंय. काय म्हणते तुमची कॅन्डल? छान आहे. हं. हां, तुम्हाला उजेड कुठे दिसतोय? बघा सर, पूर्ण 2 साइडने गेलेला उजेड आहे. दिसला हो, का तुम्हाला? हो दिसला. दिसते? येस. असं पाहिलं होतं कधी? नाही. नाही. थँक म्हणा फक्त युनिव्हर्सला. बस बाकी काहीच नाही. तुमची ऊर्जा काय कार्य करते हे दाखवते आहे तुम्हाला. केतकी, थोडासा खाली घ्या केतकी. थोडीशी खाली घ्या. अधिक खाली घ्या थोडीशी. अधिक खाली. दिसतेय सगळ्यांना? वॉव! आणि किती स्थिर, किती स्थिर, किती छान. सुलभा. सुलभा तर काहीतरी मॅजिकच दाखवतायत आपल्याला बघा. सुलभाची कॅन्डल बघा. केवढा सुंदर आभा मंडळ तिला आलेला आहे कॅन्डलला आणि किती छान दिसते आहे. हां, अक्षता. मला जे जे दिसतायत मी त्यांना दाखवते हां. अक्षता, अक्षता. खूप छान, खूप छान, खूप छान. शैलजा. वॉव! 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 कौशल्याताई. वर घ्या थोडीशी वर, थोडीशी. वॉव! बघा, बघा. थोडीशी खाली, 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 खाली अधिक. बघा तुम्हाला हे काय दिसतेय? सगळेजण अवाक होत आहेत, आहे ना? येस. फक्त बघा, बाकी काहीच नाही. ह्या क्षणांचा आनंद घ्या फक्त. सागर. हां. खाली घ्या, थोडीशी खाली घ्या सागर. म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसेल. वॉव! दिसतेय तुम्हाला ऑरा? केवढी लांब, केवढी लांब, केवढी लांब. नेहमीपेक्षा खूप लांब आणि बघा ते. खूप सुंदर. राणे सर. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. गीता. मॅडम इथे मला सरळ दिसते पण याच्यामध्ये गोल हां. घुमत दिसते. हां, सर बघा हां. एक मिनिट सरांनी काय म्हटलं, की वाव! खूप सुंदर गीता, खूपच छान. तुम्हाला तेथे फक्त सरळ दिसते आहे, मात्र येथे थोडा गोल घुमट दिसते आहे. बरोबर आहे सर.
कोणाचं पाहिलं होतं आता आपण? मी जस्ट कोणाची पाहिली होती? राणे सरांची, हो ना? आता सर सापडत नाहीये मला. इथे हो ना? मला मला हा 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 हा. सरळ खूप सरळ दिसते, पण याच्यामध्ये फोटोमध्ये मला गोल घुमट असं दिसते. मग सर तिचा ऑरा तसा झालेला आहे, तिचा आभामंडळ दिसते आपल्याला इथं. हो, आणि ओके. बाजूला दोन तारे तारे टाईप दिसत आहेत. हा, तसं तिचा आभा झालेला आहे पूर्ण. ओके, आता कोण राहिलं असेल? ही लाईन झाली असेल. मिताली, मिताली. हम्म. जणू काही एक बल्ब लावलेला आहे मितालीने, हो ना? अनघाचा दाखवला मी. कोण राहिलं? विशाल राहिले. हो, सविता तुम्हाला पण दाखवते. विशाल राहिले, विशाल. विशाल कुठे चालला त्या लाईनी? विशालची डबल दिसते, दिसली का तुम्हाला? विशालच्या डोक्यावर एक दिसते, दिसली तुम्हाला? एक खाली ज्योत आहे आणि एक वर ज्योत आहे. काही नाही, आरसा बिरसा काही नाहीये तिथं. काहीच नाहीये काय? आहे का विशाल? आरसा वगैरे आहे का काही तिथं? काहीच नाहीये. पण तरी ती दिसते. काही नाहीये. येस, आता आहे सविता. हे एक स्पेशल सेशन असते आपल्या क्लासमध्ये नेहमी. ओके. हा, दिसली? सविता ताई, दिसते तुम्हाला तुमची कॅन्डल? वाव, खूपच सुंदर. माईक बंद आहे तुमचा, बोलताय पण खूप सुंदर. खूप सुंदर. आता कोण राहिलं? कोणाची राहिली? नाहीतर म्हणसाल मॅडम माझी नाही दाखवली. सुषमा राहिल्या काय? हा, असं होते मग ते. हा, खूप छान. खूप सुंदर, खूप सुंदर. तर अजूनही कोणी राहिलं असेल तर बघा. अशी, हा, अशी पाहिली होती कॅन्डल कधीतरी या अगोदर? नाही ना? हं. मग एका कॅन्डलला आपण दिलेली जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेनी त्या एका दिव्यामध्ये एवढा फरक होतो. आज हा फरक दिसतो आहे आपल्याला. पण आता फक्त आपण ही ज्योत पाहिली आहे, आपण ऊर्जा दिलेली. हो ना? आता अनुभव पण बघावा लागेल ना. सारखे काही दिवस ज्या कारणासाठी तुम्हाला गरज आहे, त्या कारणासाठी कॅन्डल रेकी करा. ऊर्जा द्या एका कॅन्डलला आणि त्या कामामधील अडथळे कसे निघून जातात ते तुमच्या लक्षात येईल. पण तुम्हाला ते करावं लागेल. ओके. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पहिले करून बघा, अनुभव घ्या आणि नंतर सांगा, मॅम मी कॅन्डल रेकीचा हा अनुभव घेतलाय. अनेक असे सदस्य आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठमोठे प्रश्न कॅन्डल रेकी नियमित करून त्याद्वारे सोडवलेले आहेत. ऊर्जा मिळवलेली आहे. फक्त नियमित करा. ओके. एक छान, एक खूप प्रश्न आहे. सुंदर. हा सर, बोला. कॅन्डलच्या ऐवजी नॉर्मल दिवा जो असतो देवापुढचा, तो पण चालतो. थँक्यू सर, खूप धन्यवाद. तुम्ही दिव्याचा विषय केला. आपण दररोज आपल्या मंदिरामध्ये आपली संस्कृती आहे, दिवा लावतो. तो दिवा आपण का लावत असतो? तर त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक दिवा काय करतो? तर अंधकारापासून प्रकाश निर्माण करतो, अंधकार नष्ट करतो आणि प्रकाश निर्माण करतो. बरोबर ना? म्हणजेच कुठेतरी जी नकारात्मकता आहे ती नष्ट करून तिथे सकारात्मकता क्रिएट करतो. पण त्याच दिव्याला जर आपण आज दिल्या तशा अफर्मेशन आणि ऊर्जा देऊन जर मंदिरामध्ये ठेवला तर अधिक उत्तम. ओके, अधिक उत्तम. रोज कॅन्डल न लावता तुम्ही त्याच दिव्याला छान ऊर्जा दिली, तो थॉट क्रिएट केला तरीही चालेल. ओके. हा, खूप धन्यवाद सर तुम्ही विचारल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. अधिक काही प्रश्न कोणाच्या डोक्यामध्ये? खूप छान. थँक्यू.